रामटेक वन परिक्षेत्र हद्दीत येणाऱ्या बोर्डा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सत्रापूर गावात एका आठवड्यापासून वाघाची धुमाकूळ असून भर दिवसा प्राण्यांवर रोज होणाऱ्या हल्ल्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने गावातील नागरिकांना शेतीचे काम करावे तरी कसे असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। प्राप्त माहितीनुसार वन परिक्षेत्र रामटेक हद्दीतील गड ग्रामपंचायत बोर्डा सराखा अंतर्गत येणाऱ्या सत्रापूर गावात गेल्या एका आठवड्यापासून 2 ते 3 वाघाचा धुमाकूळ असल्याची माहिती गावातील नागरिकांनी दिली। सत्रापूर गावातल्या परिसरातच दिवसढवळ्या शेतात चरत असणाऱ्या प्राण्यांवर वाघ हल्ला करीत असल्याने संपूर्ण शेतकरी वर्ग घाबरून गेलेला आहे। 5 जूनला सत्रापूर येथील रहिवासी उदाराम आपतोरकर यांच्या शेतातील 2 बकऱ्या, भीमराव ठाकूर यांचा एक वासरू तर देवमन उईके यांच्या दुधाच्या गायीवर दिवसढवळ्या हल्ला करीत ठार केले। आता मान्सून ऋतूला सुरुवात झाली असून ग्रामीण भागात शेती करणारे शेतकरी दिवसभर शेतात राबत असतात। अशा स्थितीत वाघाची या परिसरात धुमाकूळ असताना आता शेती करावी तरी कशी असा प्रश्नचिन्ह शेतकऱ्यांसमोर उभा झालेला आहे। या संपूर्ण घटनेची वन विभागाला माहिती देण्यात आली। क्षेत्र सहाय्यक मुनेश्वर गोंडी मेश्राम व बीट वनरक्षक रेखा चोंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वन विभागामार्फत नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती क्षेत्र सहाय्यक भुवनेश्वर गोंडी मेश्राम यांनी माध्यमांना दिली असून गावकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, रात्रीच्या सुमारास शौचास घराबाहेर पडू नये, हातात काठीचा वापर करावा, जनावरे मोकळ्या ठिकाणी न बांधता गोठ्यात बांधावे अशा सूचनाही दिल्या आहेत।